स्मिता वाघ यांच्या वक्तव्याची करण पवारांना आता ईव्हीएम घोटाळा दिसतोय असा सवाल स्मिता वाघ यांनी उपस्थित केलाय। स्मिता वाघ या भाजपाच्या उमेदवार आहेत। त्यांनी त्यांच्या विरोधातील उमेदवार करण पवार यांना सवाल उपस्थित केलाय। करण पवार यांनी ईव्हीएम वरती वक्तव्य केलं होतं, त्यावर स्मिता वाघ यांनी हा सवाल उपस्थित केलाय। तर या संदर्भात स्मिता वाघ आणि गुलाबराव पाटील यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, पाहूयात। आपले विरोधी उमेदवार जे करण पवार आहे ते म्हणतायत ईव्हीएम घोटाळा होऊ नये यासाठी आम्ही 2000 कार्यकर्ते हे आमचे सक्रिय करणार आहेत। एक 15-20 दिवसाची आमच्याकडेच होते, त्यावेळेला ईव्हीएम घोटाळा झाला आणि आताच कसा होईल। त्यामुळे ही लोकशाही आहे, लोकशाहीच्या निवडणूक आयोगावर कुठेतरी आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या विश्वासावर राजकारण चालतं। हे कसं आहे, आता हयाला रडीचा डाव म्हणतात। आता ईव्हीएम मशीनवर ते आलेले आहे, उद्याच्या दिवशी ते कशावर येतील काही सांगता येत नाही। माझं असं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे की निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनवर घेतल्या तरी काही अडचण येत नाही।